काळामवाडी धरणाच्या कालव्यांमधून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचं नियोजन जलसंपदा विभागानं शेतकऱ्यांना वेळेवर कळवावं अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून शेती पिकांना वेळेत पाणी देणं गरजेचं आहे। मात्र कालव्यांना पाणी कधी सोडलं जाणार आणि कधी बंद करणार याची माहिती शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे पिकांना पाणी देण्याची वेळ चुकत आहे। परिणामी पिकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होतोय। काळामवाडी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांमधून कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कर्नाटक राज्यातील काही गावातील शेतीला पाणी पुरवठा केला जातो। सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिकांना साधारण 8 दिवसांच्या अंतरानं पाणी देणं गरजेचं आहे। परंतु पाणी विसर्गाचं नियोजन आणि रोटेशनबाबत कोणतीही अधिकृत माहिती वेळेत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। अनेक शेतकरी कालव्याजवळ तासनतास वाट पाहूनही पाणी येत नसल्यानं त्यांची निराशा होतीये। शिवाय शेती पंपासाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध असताना पिकांना पाणी देणं शेतकऱ्यांसाठी अधिक सोयीचं ठरतं। त्यामुळे वीज वितरण कंपनी आणि जलसंपदा विभाग यांनी समन्वय साधून उन्हाळ्याच्या दिवसात तरी पाण्याचा विसर्ग आणि वीज पुरवठा यांचं योग्य नियोजन करावं अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। कालव्यांच्या पाणी विसर्गाचं रोटेशन आणि वेळापत्रक आगाऊ जाहीर केल्यास शेतकऱ्यांना पिकांना वेळेत पाणी देता येईल, तसंच शेतीचं नियोजन करणंही सुलभ होईल। त्यामुळे जलसंपदा विभागानं शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन कालव्यांच्या पाणी विसर्गाचं नियोजन स्पष्टपणे जाहीर करावं अशी अपेक्षा व्यक्त होत आहे।